ताईंनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तुमचं. तर आपण मागील भागामध्ये 9 ते 11 तिरपे जोडायचं बघितलं होतं ताईंनो, फोरटक्स ब्लाऊजचं साधे. तर आपलं 9 ते 11 तिरपे जोडा शोल्डरचं झालं होतं. तर आता आपण बघू पुढचं काय करायचं ते बघू. मागचं आपलं मागच्या भागामध्ये टाकलेले बाकीचे सगळे माप. आता पुढचं बघू. 9 ते 11 च्या पुढं 3 ते 11 बाहेरील मुंड्याला आकार द्या. 3 ते 11 बाहेरील मुंड्याला आकार द्यायचा त्यानं. आता आपल्याला बाहेरचा मुंडा जो आपला आहे ना त्याला बाहेरचा आकार द्यायचा आहे. 3 ते 11 बाहेरील मुंड्याला आकार देऊन घ्यायचा त्यानं. आणि कापडाची घडी आता आपल्याला बघायची. कापडाची घडी किती 4 पदरी असायला पाहिजे. तर हे कापडाची घडी, आता ही घडी झाली आपली. आपलं माप कितीचं आहे 9.5 आहे. तर ही आपली आता घडी झाली पूर्ण. ही उंची झाली आणि ही घडी झाली. तर आता ही आपल्याला पूर्ण 4 पदरी आहे का बघून घ्यायचं. त्याला कापते वेळेस अगोदर चौकशी करून घ्यायची, कारण आपले चुकीचं होऊ नये म्हणून. 4 पदरी आहे का बघायचं. 1 2 2 हे 2 3 4 हे 4 पदरी आलं ना व्यवस्थित असं. तर बंद भागाकडून गळा येतो आणि इकडच्या भागाकडून मुंडायचा आकार ते येतो. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये ब्लाऊज कट करून दाखवणारच आहे. पुढच्या भागामध्ये बघा तुम्ही. वाटल्यास मी पूर्ण फोरटक्सचा ब्लाऊज तुम्हाला बघून टिचिंग करून दाखवणार आहे पूर्ण. तर फक्त तुम्हाला टाकले आता हे कशासाठी समजून घेण्यासाठी टाकले, की माप कुठले घ्यायचे, कसे घ्यायचे ते समजून घेण्यासाठी टाकले ना. ते माप सगळे समजून घ्या तुम्ही. मग पुन्हा आपण ब्लाऊजचं मी तुम्हाला शिवून दाखवणारच आहे ब्लाऊज पीसवर. तर आता आपण बघू डाच वर्णन. 14 ते 18 1.5 इंच उभे घ्या. 14 ते 18 1.5 इंच उभे घ्यायचे त्यानं. तर आपल्याला आता बघायचे 14 ते आपलं 14 नंबर कुठे आहे आता ते बघायचं आपल्याला. 14 ते 18 1.5 इंच वर घ्यायचे त्यानं. 14 आता ही क्रॉस पट्टीचा आपला 18 ते 19 2 इंच आडवे घ्या. 18 ते 19 2 इंच आडवे घ्यायचे त्यानं. आता आपल्याला पूर्ण ही डाच वर्णन करून घ्यायचे पूर्ण. ओके. तर डाच वर्णनचं कसं आहे माहिती आहे का. आता हे आपलं 14 ते 18 झालं. तर आता 18 ते 19 2 इंच आडवे घ्यायचे. लगेच 18 ते 19 2 इंच आडवे घ्यायचे. मग पुन्हा आपल्याला काय करायचे, आडवे घेतलं का तिथं उभी रेषा काढून द्यायची. मग 14 ते 20 क्रॉस पट्टीवर 3.5 इंच आडवे घ्या. 14 ते 20 आपल्याला क्रॉस पट्टीवर 3.5 इंच आडवे घ्यायचे आणि 20 नंबर द्यायचा त्यानं. बघा 14 ते 20 3.5 इंच आत घेऊन 20 नंबर द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला मग 20 ते 21 1.5 इंच वर घ्यायचं आहे. 20 ते 21 1.5 इंच वर घेऊन 21 नंबर द्यायचा आहे. 20 ते 21 म्हणजे 1.5 इंच वर घेऊन हे 21 नंबर द्यायचे. डाच येत आहे मी समोरच्या. मग पुन्हा 21 ते 22 1.5 इंच आत घ्या. 21 ते 22 1.5 इंच आत घ्यायचे आपल्याला. 21 ते 22 क्रॉसमध्ये 21 ते 22 1.5 इंच आत घेऊन तिथं 22 नंबर द्यायचा नाही आपल्याला. क्रॉसमध्ये घ्यायचं बरं का. क्रॉसमध्ये घेतलं ना मग डाच बरोबर व्यवस्थित येतं. 21 ते 22 1.5 इंच आत झालं आपलं. 15 ते 23 1.5 इंच वर. 15 ते 23 1.5 इंच वर घ्यायचे आपल्याला. क्रॉसपट्टी इकडून आपण घेतली होती ना क्रॉसपट्टी, इथून 15 ते 23 म्हणजे 23 नंबर द्यायचा आहे. पण डाच वर्णन आहे ना त्याच्यामुळं 22 ते 24 22 ते 24 1.5 इंच असं क्रॉसमध्ये वर घ्यायचे. गळ्याच्या भागाकडे आपल्याला वरमध्ये घ्यायचे. म्हणजे फोरटक्सचा ब्लाऊज येणं आहे ना त्याच्यामुळं 22 ते 24 1.5 इंच क्रॉसमध्ये वर घ्यायचा आणि 24 नंबर द्यायचा. पुन्हा मग 3 ते 25 3 इंच आत घ्यायचे. आता आपल्याला इथं 3 आहे मुंड्याच्या आकारामध्ये एकदम 3 ते 25 3 इंच वरती घ्यायचंय आणि तो मुंड्याच्या आकार म्हणजे आपल्या ह्या डाचला तिथून आपल्याला रेषा मारायची जाईन. म्हणून 3 ते 25 हे इथं वरील 3 इंच घ्यायचंय आणि पुन्हा 3 ते 25 3 इंच आत झालं आपलं. 22 ते 23 तिरपे जोडायचे. आता आपण जिथं नंबर टाकून घेतले ते सगळे आता आपल्याला 22 ते 23 तिरपे जोडा. 24 ते 25 पण तिरपे जोडा. 22 ते 23 तिरपे जोडायचे. 24 ते 25 पण तिरपे जोडायचे आणि 18 ते 19 ही रेषा मारलेलीच आहे आपण अगोदरच आणि ही पण मारलेली आहे. म्हणजे हे झालं आता आपलं सगळं फोरटक्सचं माप झाले पूर्ण ताईंनो. परफेक्ट आहे एकदम ताईंनो. हे तुम्ही हे लक्षात
सगळं घ्या, गणित टाईप आहे आपलं हे. आपण जरी आपल्याला अंगावर माप परफेक्ट जर आपण घेतलं ना तर आपल्याला हे पूर्ण माप कसं काढायचं, काय काढायचं हे सगळं परफेक्ट एकदम येते. एखादं जर ब्लाऊज जर आपल्याला ब्लाऊजवर पण माप घ्यायचं आहे. ब्लाऊजवर पण माप कसं घ्यायचं काय नाही तुम्हाला ते पुढच्या भागात मी सांगेनच. पण हे आपलं पूर्ण गणित टाईप आहे. आपण अंगावर जर पूर्ण माप घेतलं तर याच्यानुसार जर माप टाकलं आपण तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाऊजवर जर माप घेतलं तर ब्लाऊज जर चुकीचं असलं तर आपलं माप चुकू शकतं, पण हे कधीच चुकू शकणार नाही ना, कुठं प्रॉब्लेम कसाच येणार नाही. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. आता हे आपलं पूर्ण साधे ब्लाऊजचं वर्णन झाले, डाच वर्णन झाले, पूर्ण हे माप पूर्ण टाकून झाले. 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा. खरंच ताईंनो बघा, तुम्हाला एकदम परफेक्ट हे गणित टाईप हे कधीही चुकणार नाही. ब्लाऊजवर जरी आपण माप घेतलं तर ब्लाऊज चुकू शकतो, पण मी ब्लाऊजवर पण माप घेण्याचं सांगणार आहे, पण चुकू शकतो. पण हे मापानं जर आपण या मापानुसार जर माप टाकलं ना तर कधीही चुकू शकणार नाही. त्यामुळं ना आपल्याला हे माप काढण्यासाठी हे आपल्याला ह्या मापाची गरज आहे ताईंनो. पेन्सिल एक, इरेजर, फुल स्केप आणि ही पेन्सिल, ह्या एवढ्याने आपण हे आकृत्या काढून घ्यायचं. असं या मापाशिवाय होणार नाही, कारण आपल्याला टेपनी नाही माप टाकता येणार. हेच पाहिजे आपल्याला माप टाकण्यासाठी. हे घ्या आणि हे सगळं उतरून घ्या ताईंनो. तुम्ही उतरून घ्या हे सगळं पूर्ण उतरल्यावर, वाचल्यावर, आणि हे पूर्ण आकृती करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तयार. आकृती पूर्ण तयार झाली नाही आहे माप टाकून तर तुमचं बरोबर पेन्सिलने काढायची. जरी चुकलं तरी इरेजरने खोडू शकतो आपण. आणि हे माप पूर्ण आकृती तयार करून बघा. परफेक्ट माप आहे, एकदम गणित टाईप येत आहे ना हे. आपल्याला ब्लाऊजवरचं तर साधं सिंपल मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे कसं घ्यायचं ते, पण हे गणित टाईप आहे. हे समजून घ्या अगोदर तुम्ही. मी पुढे सगळं तुम्हाला सांगणार आहे, एक एक करून कसं घ्यायचं माप, कसं नाही, स्टिच पण करून दाखवणार आहे. आणि आता आपल्याला पुढं भाई बघायची, साधी वर्णनची. हे साधी ब्लाऊजची आता आपल्याला ही भाई बघायची आहे, साधी भाई वर्णन. भाई पण घ्यायची. आता आपल्याला एवढं समजतंय का ते बघून घ्या अगोदर, सगळं माप व्यवस्थित समजून घ्या. मग मी तुम्हाला भाईचं पण सांगते आणि पुढचं पण काय करायचं ते पण सांगते. व्यवस्थित समजून घ्या. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि असे स्टेप बाय स्टेप बघायचे जर असतील ताईंनो तर व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी एक सबस्क्राईब करत जावा ताईंनो, लाईक करत जावा, म्हणजे तुम्हाला मी टाकल्या व्हिडिओ येईल आणि पुढचं तुम्हाला समजेल. खरंच ताईंनो, प्लीज ताईंनो, तुम्हाला एवढं म्हणून मी सांगते की हे व्यवस्थित वाचून समजून उतरून घ्या, म्हणजे हे खूप फायदेशीर आहे. कधीही कुठेही विसरू शकणार नाही आपण, कधीही ब्लाऊज शिवू शकतो. उतरून घ्या सगळी अशी माझ्यासारखी चेक. तर ताईंनो, खरंच हे तुम्हाला जर आवड असेल ना, खरंच ताई या पद्धतीने शिकण्याची गणित टाईप आहे ना आपलं, एक बुक करा ताईंनो. अशी आकृती हे वर्णन लिहून घ्यायचं, पुन्हा आकृती करायची, अशी बुक करा ताईंनो. म्हणजे कसं पुढचं ही आपली पूर्ण बुकच आपल्याला हे बघून पूर्ण कंप्लीट करायची ताईंनो. त्याच्यामुळे एक बुक करून घ्या आणि सगळं उतरून घेऊन व्यवस्थित हे करा ताईंनो, म्हणजे कसं तुम्हाला पण समजेल आणि मला पण सांगा. आणि खरंच ताईंनो, तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, काही कळत नसेल तर मला कमेंट करा ताईंनो. खरंच मी तुम्हाला समजून सांगते आणि कुठं काय व्हायले काय नाही ते पण सांगते. पूर्ण स्टिच करते वेळेस पण सांगतो कुठं काय केल्यावर कुठं काय होतं काय नाही. खरंच ताईंनो, व्हिडिओ आणि स्किप करताना बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल मी काय सांगते, काय बोलते आणि कुठं समजून सांगते ते. त्याच्यामुळं खरंच ताईंनो, ही बुक करा आणि व्यवस्थित सगळं लिहून घ्या. आकृती काढण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ते अगोदर गणित टाईप पण सांगणार आहे, पुन्हा ब्लाऊजवरचं पण सांगणार आहे. त्यामुळे हे पूर्ण उतरून घ्या आणि मस्त बुक करून बुकवर उतरून घ्या ताईंनो. आपलं डाच वर्णनचं पूर्ण झालं. आता साधी भाई वर्णन बघू आपण. म्हणजे भाईचं पूर्ण, म्हणजे ब्लाऊजचं पूर्ण झालं. आता भाईचं बघू. 0 ते 1 भाई उंची अधिक 1.5 इंच उभे घ्या. भाई उंची आपली किती आहे? 5 आहे. 5 मध्ये मिक्स करा 1.5 इंच, 6 6.5 इंच, मग 0 ते 1 6.5 इंच उभे घ्यायचे. म्हणजे ही भाईची उंची झाली ताईंनो. आणि 0 ते 2 छातीचा 8वा भाग अधिक 3 इंच आडवे घ्या. छातीचा 8वा भाग अधिक 3 इंच आडवे घ्या. छातीचा 8वा भाग आपला किती होता ताईंनो? छातीचा 8वा भाग 32ला 4 येतो. 4 मध्ये 3 इंच मिक्स केल्यावर 7 इंच येतं. मग 0 ते 2 7 इंच आपल्याला आडवे घ्यायचे ताईंनो. मग 1 ते 3 0 ते 2 एवढेच आडवे घ्या. 1 ते 3, आता इथं 3 नंबर येणार आहे ना, म्हणून 1 ते 3. मग 0 ते 2 एवढेच, 1 ते 3 एवढेच आपल्याला आडवे घ्यायचे ताईंनो. म्हणजे आपल्याला हे बाईचं माप काढायचं आहे. मग 2 ते 4 2.5 इंच खाली घ्या. 2 ते 4 2.5 इंच खाली घ्यायचे आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी भाईचा. 2 ते 4 2.5 इंच खाली घ्या. 4 ते 5 अर्धा इंच आत घ्यायचे. 4 ते 5 अर्धा इंच आत घ्यायचे, म्हणजे आपल्याला इथून क्रॉस जोडण्यासाठी. 0 ते 4 बाहेरील आकार द्या. 0 ते 4 बाहेरील आकार दिला आपण. हे भाईला बाहेरून आकार द्यायचा त्यांना. 0 5 4 0 5 4 हे आपल्याला
खोलचा आकार द्यायचा, पुढील भागाचा आकार द्यायचा त्यांना. 0.54 भाईला आतील आकार दिला त्यांना. 3 ते 6 अर्धा इंच आत घ्या. 3 ते 6 अर्धा इंच आत घ्यायचे. 3 ते 6 अर्धा इंच आत घ्यायचे. 6 ते 4 तिरपे जोडा आणि कापडा 0 ते 4 कापडाची 4 पदरी घडी आहे का बघून घ्यायचं त्यानं. आणि हे एवढं भाईचं माप टाकून साधी भाई आपल्याला साधी सिंपल भाई काढायची आहे. म्हणजे हे 4 टक्सचं साध्या ब्लाऊजचं माप पूर्ण परफेक्ट झालंय. आता हे पूर्ण एवढं समजून घ्या. पुढचं आपण पुढच्या